पुढच्या बातम्यांकडे वळूयात। कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी जादा गाड्या सोडल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। गणपती स्पेशल गाड्या तब्बल 4.5 तास उशिराने धावतायत, तर नियमित गाड्याही 1.5 तास उशिराने धावतायत। कोकण कन्या, तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदुर्ग एक्सप्रेस गाड्या या उशिराने आहेत। कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी 310 जादा गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। रस्त्यावरील खड्डे आणि एसटी बसेस तसंच खासगी गाड्यांमुळे रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दोन दृश्य आपण पाहताय। रेल्वे सेवा जी आहे ती सुद्धा कोलमडलेली आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरून जे चाकरमानी गावाकडचा रस्ता गाठण्यासाठी निघालेले आहेत त्यांची सुद्धा अडचण झालेली आहे, कारण वाहतूक अतिशय धीम्या गतीने या मार्गावरची सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावरून गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, चाकरमानी आता गावाकडे जाण्यासाठी तर निघालेले आहेत, मात्र आता गावी पोहोचायला किती तास लागतोय? नक्कीच आपण सध्या मुंबई गोवा या हायवेवरती आहोत आणि सध्या तर परिस्थिती पाहता जड आणि अवजड वाहनं जी आहे ते बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे काल मोठ्या प्रमाणात जे ते वाहतूक कोंडीचा सामना या गोवा मार्गावरती करावा लागला होता। मात्र 4 चाकी असेल या मोठे वाहनं असतील या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र पाहायला गेलं तर रेल्वेवरती देखील त्याचा परिणाम झाला, तर दुसरीकडे रस्त्यावरती खड्डे पडल्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना एक कालपासून वाहनधारकांना करावा लागतो। मात्र सध्या स्थिती पाहता मुंबईतून शहरातून जे लोक बाहेर पडलेत ते सुखरूप आता या ठिकाणी कशा प्रकारे पोहोचतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी शहरात कुठल्या तरी वाहतूक कोंडी नसली तरी मात्र मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पक्षाकडनं देखील अनेक गाड्या जे ते बसेस एसटी सोडण्यात आलेल्या आहेत। तसेच या ठिकाणी जादा गाड्या देखील एसटीकडनं सोडण्यात आलेल्या आहेत। मात्र मुंबई गोवा मार्गावरती मोठ्या प्रमाणात जे ते त्या बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। मात्र सध्या शहरी भागातनं सर्व गाड्या जे कालपासून सर्व निघालेल्या आहेत, आज सकाळी देखील पहाटे 6 वाजल्यापासून कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या निघाल्या आहेत। मात्र या शहरामध्ये कुठल्या प्रकारची वाहतूक कोंडी नाही, त्याचं कारण म्हणजे जड आणि अवजड वाहनं जे ते कालपासून ते बंद करण्यात आलेली आहेत। त्यामुळे जड आणि अवजड वाहनांमुळे जो मोठा फटका जो वाहतूक कोंडीवर बसतो तो आता मार्गावरचे खड्डे, त्याच्यामध्ये वाहतूक कोंडी, पावसाची रिपरिप याच्यामुळे गणेश भक्तांचे हाल होत आहेत। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।